टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। मराठा ओबीसी आरक्षण संदर्भातील सर्वात मोठी बातमी। 2 सप्टेंबरच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार। राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता। या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या। याचिकाकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे। मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम मखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकांमध्ये असलेल्या किरकोळ त्रुटी सुधारण्यासाठी आणि काही मागण्या योग्य स्वरूपात मांडण्यासाठी वेळ दिला होता। याचिकांमध्ये काही मागण्या अपूर्ण स्वरूपात असल्या तरी काहीतरी किरकोळ दोष असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले होते। त्यानंतर याचिकाकर्त्यांनी आवश्यक ती दुरुस्ती करून न्यायालयात पुन्हा सादर करण्यासाठी वेळ मागितला। न्यायालयाने या प्रकरणाची तातडीची सुनावणी घेण्यास काही न्यायिक कारणास्तव 6 ऑक्टोबरपूर्वी होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते। मराठा आरक्षणानंतर 7 आत्महत्यांचा धक्का। राज्य सरकारच्या या निर्णयानंतर समाजातील 7 जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी होण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती। तथापि न्यायालयाने त्यावेळी तातडीने सुनावणीस नकार दिला होता। मात्र सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली। मराठा आणि ओबीसी समाजासाठी आरक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे या प्रकरणाला सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांकडूनही मोठे लक्ष देण्यात आले आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।